नमस्कार. पेन्शनधारकांसाठी एक कागदपत्र खूपच महत्त्वाचं असतं, नाही का? ते म्हणजे जीवन प्रमाणपत्र. यालाच जीवन प्रमाण असंही म्हणतात. चांगली गोष्ट ही आहे की आता हे मिळवणं खूप सोपं झालंय. चला तर मग बघूया हे सगळं कसं काम करतं. आठवतंय का, दरवर्षी बँकेसमोर लागलेल्या त्या लांबच्या लांब रांगा, पेन्शन सुरू ठेवण्यासाठी हजेरी लावावी लागायची. किती त्रासदायक होतं ते सगळं, नाही का? पण थांबा, आता हे सगळं चित्र बदललं आहे पूर्णपणे. तर सुरुवात एकदम बेसिक गोष्टीपासून करूया. हे जीवन प्रमाणपत्र म्हणजे नक्की आहे तरी काय, आणि याचं इतकं महत्त्व का आहे? अगदी सोपं आहे. हे सर्टिफिकेट म्हणजे एक पुरावा आहे की पेन्शनधारक हयात आहेत. बँकांना किंवा ज्या संस्था पेन्शन देतात त्यांना दरवर्षी ही खात्री करून घ्यावी लागते की पेन्शन योग्य व्यक्तीलाच मिळते. म्हणजे बघा, जर हे सर्टिफिकेट जमा नाही केलं तर पेन्शन थांबवली जाऊ शकते. इतकं महत्त्वाचे आहे. आणि पूर्वी हे काम म्हणजे काय, एक मोठी डोकेदुखी होती. बँकेत जा, पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि तिथे गेल्यावर तासनतास त्या रांगेत उभे राहा. विचार करा, जे ज्येष्ठ नागरिक आजारी आहेत किंवा लांब कुठेतरी राहतात त्यांच्यासाठी ही दरवर्षीची पायपीट किती त्रासाची असेल. पण आता इथेच येतो एक मोठा ट्विस्ट. टेक्नॉलॉजीमुळे ही सगळी किचकट पद्धत आता बदलली आहे, आणि हा बदल खूपच चांगला आहे. सरकारने आता सुरू केलं आहे जीवन प्रमाण, म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट. सोप्या शब्दात सांगायचं तर हे जुन्या कागदी सर्टिफिकेटचं एक ऑनलाईन व्हर्जन आहे. याचा उद्देश एकच आहे, लोकांना होणारा त्रास कमी करणं. आता जुन्या आणि नवीन पद्धतीतला फरक बघा. कुठे ते बँकेत जाऊन ताटकळत उभं राहणं आणि कुठे घर बसल्या फक्त 5 मिनिटात काम होणं. विचार करा, किती वेळ, किती पैसे आणि किती ऊर्जा वाचतेय. हा तर एक खूप मोठा बदल आहे, नाही का? बरं, मग या ऑनलाईन पद्धतीचे नेमके फायदे तरी काय आहेत? चला पटकन बघून घेऊया. सगळ्यात मोठा फायदा आहे तो म्हणजे आराम. तुम्ही कुठूनही कधीही हे सर्टिफिकेट मिळवू शकता. म्हणजे प्रवासाचा आणि रांगेत थांबण्याचा त्रास तर पूर्णपणे संपला. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही प्रोसेस डिजिटल असल्यामुळे तुमची माहिती लगेचच्या लगेच अपडेट होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही फक्त सोय नाहीये, हा तर एक मोठा दिलासा आहे. ओके, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय. पण प्रश्न हा आहे की हे करायचं कसं? चला, आता आपण याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया. बघा, फक्त 6 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, जीवन प्रमाणच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. तिथे तुम्हाला कॉम्प्युटर किंवा अँड्रॉइड फोनसाठीचा ॲप मिळेल, ते डाउनलोड करा. त्यानंतर तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि पेन्शनची माहिती वापरून रजिस्ट्रेशन करा. एक OTP येईल, तो टाकून व्हेरीफाय करा. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप, तुमची ओळख पटवणं. यासाठी फिंगरप्रिंट किंवा डोळे स्कॅन करावे लागतील. हे झालं की तुम्हाला एक युनिक प्रमाण ID मिळेल. हा ID जपून ठेवा आणि झालं, तुम्ही तुमचं सर्टिफिकेट PDF म्हणून डाउनलोड करू शकता. आता तुम्ही म्हणाल, आमच्याकडे घरी फिंगरप्रिंट स्कॅनर कुठून येणार? किंवा काहींनाही टेक्निकल गोष्ट थोडी अवघड वाटू शकते. बरोबर आहे, पण काळजी करू नका, यावरही सोपा उपाय आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा कोणत्याही CSC सेंटरमध्ये जाऊन हे काम अगदी सहज करून घेऊ शकता. ओके, तर ही प्रोसेस सुरू करण्याआधी काही गोष्टी आपल्याकडे तयार असल्या पाहिजेत. म्हणजे सगळं काम एकदम पटापट होईल. आणि हो, एक खूप महत्त्वाची तारीख आहे, ती पण लक्षात ठेवायला हवी. तर काय काय लागेल आपल्याला? सगळ्यात पहिलं आधार कार्ड, कारण सगळी ओळख त्यावरच पटणार आहे. दुसरं, तुमचं पेन्शन ID नंबर, ज्याला PPO नंबर पण म्हणतात. तिसरं म्हणजे तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर, ज्यावर OTP येईल. आणि हो, तुमची ओळख व्हेरीफाय करण्यासाठी फिंगरप्रिंट स्कॅनर लागेल. हे सगळं करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन असलेला कम्प्युटर किंवा स्मार्टफोन हवा. आणि आता ती गोष्ट जी विसरून चालणारच नाही, डेडलाईन. वर्षातला 1 महिना असा आहे जो प्रत्येक पेन्शनधारकाने लक्षात ठेवायलाच हवा. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आपलं जीवन प्रमाणपत्र जमा करायचं असतं. ही तारीख चुकवू नका, कारण तरच तुमची पेन्शन वेळेवर येत राहील. जर ही डेडलाईन चुकली तर पेन्शन मिळायला उशीर होऊ शकतो. तर आता निवड अगदी सोपी आहे. बँकेच्या त्या वार्षिक चक्रा आता बंद. त्याऐवजी फक्त काही ऑनलाईन क्लिक्स. आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खरंच एक खूप सोयीची आणि सन्मानाची गोष्ट आहे. हा फक्त वेळ वाचवण्याचा प्रश्न नाहीये, तर निवृत्तीनंतरचं आयुष्य अधिक सोपं आणि स्मार्ट बनवण्याचा एक मार्ग आहे.